भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शाळा निंबोली स्टॉप येथे नुकताच समस्त निंबोली व भिनार ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी बाबूराव केने व कैलासवासी आत्माराम गुळवी यांच्या स्मरणार्थ हाडांची व रक्तांची मोफत तपासणी शिबिर यावेळी आयोजित करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांनी ज्येष्ठ श्रेष्ठ महिला, गावातील पंचकृषीतील नागरिक तसेच युवा तरुण या शिबिरामध्ये सहभागी झाले होते। तसेच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे व ज्यांनी ज्यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे डॉक्टर तानाजी बाबूराव केने, गणेश आत्माराम गुळवी व संजय गुळवी तसेच समस्त आयोजकांच्या वतीने मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले आहेत। तसेच या शिबिराचे पहिलेच वर्ष असून या शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळत आहे। विशेष म्हणजे मुख्य आयोजक म्हणून गोरसई गावचे डॉक्टर तानाजी बाबूराव केने, निंबोली गावचे तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश आत्माराम गुळवी, ग्रुप ग्रामपंचायत निंबोली येवईचे विद्यमान सरपंच संजय गुरुनाथ गुळवी, वकील दिनेश रघुनाथ गुळवी, माजी सरपंच मोतीराम लक्ष्मण गुळवी, विद्यमान सरपंच भिनार भरत घाटाळ तसेच उपसरपंच जयेश अशोक भोईर व समस्त निंबोली व भिनार ग्रामस्थ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। तर चला पाहूया कैलासवासी बाबूराव केने व कैलासवासी आत्माराम गुळवी यांच्या स्मरणार्थ हाडांची व रक्तांची मोफत तपासणी शिबिर कशा प्रकारे आयोजित करण्यात आला होता आणि या शिबिराचे प्रथमच वर्ष असून या शिबिराबाबत आयोजक नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया। वडिलांच्या दादांच्या नावाने चांगला कॅम्प करावा जेणेकरून लोकांकडनं एकही पैशाचा आपण उपयोग करू नये। स्वतःचे पैसे लावून किंवा इतर ठिकाणी आम्ही जमा करून मेडिसिन वगैरे आणि सगळ्यांना भेटून ब्लडवाल्यांना भेटलो आणि माझे डॉक्टर्स मित्र आहेत त्यांनी मला हेल्प केली आणि हा कॅम्प त्यांच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ दादांच्या आणि बाबांच्या स्मरणार्थ करायची मला एक कल्पना मनात सुचली आणि मी ती कल्पना गणेश गुळवींकडे मांडली। ते माझ्या मुलासारखे आहेत, तर ते बोलले मामा तुम्हाला जे काय मनात आहे ते करा, माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे। कंपनीचे MR माझ्याकडे यायचे आणि त्यांनी सांगितलं का सर तुम्हाला एक कॅम्प लावायचा असेल तर असे मशीन आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्हाला आणि इथल्या लोकांना त्या मशीनचा फायदा होईल आणि त्याचा निःशुल्क आहे आणि ब्लडची तपासणी पण निःशुल्क आहे आणि ती मशीन अशी जर चेक करायचं असेल बाहेर तर 2-3 हजार रुपये घेतात, पण आपण इथे निःशुल्कपणे दादांच्या बाबांच्या नावाने ती मशीन कंपनीकडनं मागून आणि लोकांची सेवा करतो। अशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय, चांगला प्रतिसाद आहे। आता मला वाटलं नव्हतं एवढे लोक येतील, अजून पण लोक येणार आहेत। काही लोक बैठक वगैरे इकडे तिकडे आहेत ते नंतर येतील, पण व्यवस्थित होतील। आता गणेश सर आहेत, ते सरपंच आहेत आणि इथली निंबोलीची मुलं आहेत, भिनारचे सरपंच आहेत, भिनारचे ग्रामस्थ आहेत, त्या सगळं मिळून आम्ही हा कॅम्प राबवला। डॉक्टर तानाजी बाबूराव केने हे गेल्या अनेक वर्षापासून माझ्यामध्ये 25-30 वर्ष झाले या पंचकृषीतील गावांमध्ये आपली सेवा देतात। त्या अनेक लोकांना त्यांनी उपचार दिलेला आहे आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की या पंचकृषीतल्या लोकांना आपण मोफत BP टेस्ट, त्याच्यानंतर ब्लड मध्ये अनेक शुगर असेल, किडनीचे टेस्ट असतील आणि हाडांची जी 2 टेस्ट आहेत त्याच्या संदर्भात आपण मोफत तपासण्या घेऊ। मला तरी वाटलं की आपण जर बाहेर ही तपासणी करायला गेला ब्लडची तर कमीत कमी तुम्हाला 1,500 ते 6,000 रुपये खर्च येतो। ही टेस्ट इथे मोफत करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर जी सरांची टेस्ट आहे ती पण इथे 2,000 ते 3,000 रुपये बाहेर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खर्च येतो। ती सुद्धा टेस्ट इथे मोफत केलेली आहे।
अनेक लोकांना माहिती नसतं की आपल्याला मधुमेह झाला आहे किंवा किडनीचा काही दोष असेल तर अनेक लोक या उपचारापासून अनभिज्ञ असतात आणि नंतर हा अपाय वाढल्यानंतर त्याला अधिक खर्च होतो. तर मी या कॅम्पच्या माध्यमातून लोकांना ते आव्हान करतो की या मोफत जे टेस्ट आहेत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शरीराचे जे अपाय असतील त्यांचं निदान करून घ्यावं आणि वेळेत योग्य उपाय होतील जेणेकरून भविष्यातील पुढचा धोका हा टाळता येईल. त्या अनुषंगाने लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि या कॅम्पसाठी त्यांनी सर्वतोपरी जे हे केलेलं आहे आयोजन केलेलं आहे ते डॉक्टर तानाजी बाबूराव केने आणि त्यांचे सहकारी असतील संजय सर असतील आणि त्यांचे इतर सहकारी असतील त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या गावचे सरपंच तरुण सरपंच संजय गुळवी त्यांनी 2 दिवसापासून चांगली एक तयारी करून ते सर्वांना जशी सुविधा मंडप आणि पाण्याची नाश्त्याची तयार करून दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अशीच सेवा त्यांनी करावी आणि इथील पंचकृषीतील लिंबवली कशिली वही धामणगाव सावंदे वरसे मिनार या सर्व गावातील लोकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा अशी मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो. कॅम्प लावलाय माध्यमातून खूप असे लोकांचे उपचार एकत्र होणार आहेत आणि ते देखील मोफत होणार आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.